नमस्कार मित्रांनो, आज भारताच्या हवाई सामर्थ्याला एक मोठा धक्का बसला। दुबई एअर शोमध्ये अवघड कसरती करताना मॅन्युव्हरिंग म्हणतात, लो अल्टिट्यूड मॅन्युव्हरिंग म्हणतात, भारताचं तेजस विमान अपघातग्रस्त झालं। वैमानिकाचाही त्यात मृत्यू झाला आणि त्यामुळे एकूणच तेजसबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संधी मिळाली। मला खात्री आहे की पाकिस्तान आणि चीन या बातमीवर आधारित फेक न्यूजचा प्रसार आणि प्रचार करण्यात आघाडी घेतील आणि दुर्दैवाने त्याला आपल्या इथलेही काही लोक साथ देतील। अतिशय दुर्दैवी घटना आहे। सुरुवातीपासून सुरुवात करूया। भारताचा इतिहास जर आपण बघितला, हवाई दलाचा इतिहास बघितला, तर गेल्या काही वर्षांमध्ये MiG-21 विमानं निवृत्त होण्यापूर्वी अनेक अपघातांना त्यांना तोंड द्यावं लागलं होतं। इंटरनेटच्या आधारे मिळालेल्या माहितीवर असं दिसतंय की 400 विमानं अपघातग्रस्त झाली होती। भारताच्या जवळपास 200 वैमानिकांना त्यात प्राण गमावावे लागले होते आणि त्या पार्श्वभूमीवर तेजस विमान जे स्वदेशी निर्मित आहे, अर्थात त्याच्यात जागतिक कंपन्यांचं सहकार्य घेतलेलं आहे, पण त्याचं डिझायनिंग आणि निर्मिती ही मुख्यतः 60 ते 70% कॉम्पोनंट्स हे भारतात बनलेले आहेत। त्या तेजस विमानाचा आत्तापर्यंत एकही अपघात झालेला नव्हता आणि त्या पार्श्वभूमीवर आजची घटना अतिशय दुःखी करणारी आहे। लक्षात घेण्याची गरज आहे की अशा प्रकारे जे एरो शोज असतात किंवा ज्याला डेमॉन्स्ट्रेशन शो असतात, त्यामध्ये आत्तापर्यंत अनेक देशांची अनेक विमानं क्षतिग्रस्त झालेली आहेत। इंटरनेटवर याचे सगळे आकडेवारी उपलब्ध आहे। अगदी 1988 सालापासून रेकॉर्ड आहे। म्हणजे याच्यामध्ये अमेरिकेची F-18 असो, रशियाची MiG-29 असो, सुखोई 27 असो, MiG-23 असो, युरोफायटर टायफून असो 2017 साली, 2025 साली पण फिनलंडचं F-18 विमान क्षतिग्रस्त झालं होतं। सांगायचा मुद्दा हा की मोठी यादी आहे, म्हणजे मी काही तुम्हाला सगळी ती वाचून दाखवणार नाहीये। एरो शोच्या वेळेला विमानांना अधिक जोखीम पत्करावी लागते, कारण तुम्हाला उपस्थित लोकांसमोर चित्तथरारक कसरती करायच्या असतात। प्रत्यक्ष युद्धात तुम्हाला अशा कसरती करायची वेळ येतेच असं नाही, कारण आजचं युद्धतंत्र पूर्णपणे बदललेलं आहे। इथे तुम्हाला कसरती करायच्याही असतात आणि त्या समोर बसलेल्या लोकांसमोरही करायच्या असतात आणि त्यामुळे एरवी ज्या हवाई कसरती तुम्ही खूप उंचावर करता, त्या कसरती तुम्हाला लो अल्टिट्यूडला, कारण ते विमान आणि त्याच्या कसरती लोकांना दिसल्या देखील पाहिजे, त्या कसरती लो अल्टिट्यूडवर कराव्या लागतात। याची गरज काय आहे, तर कुठल्याही देशाला एखादं लढाऊ विमान विकत घेण्यापूर्वी त्याची क्षमता केवळ कागदावरच जोखायची नसते, तर प्रत्यक्षात विमान त्या कसरती करताना लोकांना बघायचं असतं। या मॅन्युव्हरिंगमुळेच हे विमान, कुठलंही विमान प्रत्यक्ष युद्धात कशा प्रकारे कामगिरी करू शकतं याचा एक अंदाज लोकांना येतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कसरती विमान करू शकतं का नाही यावर ते विमान कुठलाही देश खरेदी करणार की नाही या निर्णय प्रक्रियेचा हा एक मोठा भाग असतो। अर्थात नंतर त्याची किंमत, त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड, त्याच्या सप्लाय चेन, त्या देशाशी असलेले आपले संबंध, अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात। पण सुरुवात ही हवाई कसरतींपासून होते आणि त्यामुळे भारतामध्ये बेंगळुरू असो किंवा जगात इतरत्रही जे अशा प्रकारचे एरो शो असतात त्याच्यात आघाडीच्या कंपन्या सहभाग घेत असतात। आखाती देश हे संरक्षण उत्पादनांचे खूप मोठे ग्राहक आहेत। आपण आता बघितलं असेल, सौदी अरेबियाचे युवराज MBS मोहम्मद बिन सलमान अमेरिकेत गेले होते। त्यांना F-35 घेण्यासाठी किती आटापिटा करावा लागला। डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना F-35 द्यायचा निर्णय घेतला, त्याच्यासाठी ते रगड पैसा मोजतील
गेल्या काही वर्षात त्यांना हळूहळू जाणीव व्हावू लागलेली आहे की नाही, खरीच गोष्ट आहे. म्हणजे 1971च्या आसपास जेव्हा या सगळ्या देशांना, आखाती देशांना स्वातंत्र्य मिळायला लागलं, सौदी अरेबियाला आधीच स्वतंत्र झाला होता, पण हे दुबई, कतार, बहरीन वगैरे, तेव्हा हे सगळे अरब देश युरोपीय आणि अमेरिकन गोऱ्या लोकांकडनं आपला देश चालवून घेत असत. हे शेख आराम करत असत आणि सगळ्या CEO आणि वरिष्ठ व्यवस्थापन क्षेत्रावर या गोऱ्या लोकांना बसवत असत. गेल्या काही वर्षात त्यांच्यात बदल झाला आहे. त्यांनी बघितलं की भारतीय लोक जागतिक कंपन्यांचं नेतृत्व करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी आपल्याकडच्या अनेक संस्थांमध्ये वरिष्ठ पदांवर भारतीयांना नेमायला सुरुवात केलेली. हा मोठा फरक आहे. पाकिस्तानी लोक टॅक्सी चालवतात, छोटी मोठी कामं करतात. भारतीय लोक याच आखाती अरब मुस्लिम देशामध्ये वरिष्ठ पदांवर काम करतात. तुम्ही म्हणाल याचा तेजस विमानाच्या पडण्याशी संबंध काय? हा मानसिकतेतला बदल अतिशय महत्त्वाचा आहे. हा मानसिकतेतला बदल जसा माणसांबद्दल झाला तसा तो उत्पादनांबाबतीतही होऊ लागलेला आहे. भारतातही आता जागतिक दर्जाची उत्पादनं बनवू शकतात आणि ती आपल्याला अधिक किफायतशीर दरामध्ये मिळू शकतात. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतोय. तेजस विमानं आता देशाच्या वायुदलाच्या सेवेमध्ये रुजू होत आहेत. पण भविष्य जग जिंकायचं आहे. तेजस विमानं अनेक देशांना, खास करून विकसनशील देशांना, एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकतील. कारण या देशांना जर काही युद्ध लढावं लागलं तर मुख्यतः ते दहशतवाद्यांविरुद्ध लढावं लागेल किंवा त्यांच्या शेजारी देशांशी, त्या आफ्रिकेतल्या देशांना जर युद्ध लढावंच लागलं तर ते काही अमेरिका किंवा ब्रिटन किंवा फ्रान्सशी युद्ध लढावं लागणार नाही आहे. ते केनिया, झांबिया, टांझानिया वगैरे अशा देशांशी युद्ध लढावं लागणार आहे. आणि त्यांच्यासाठी, आखाती अरब देशांसाठी, तुम्ही बघताय UAE किंवा सौदी अरेबियासाठी युद्ध आहे ते मुख्य हुती बंडखोरांशी आहे, येमेनमधल्या, ज्यांच्याकडे विमानच नाही आहेत. आणि त्यामुळे आज ना उद्या त्यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केला जाईल की आपल्याकडे जर, शत्रूकडे जर विमानच नाही तर आपल्याला F-35 आणि F-33 विमानं असण्याची गरज काय? तिथले शेख भ्रष्टाचार करण्यासाठी विमानं घेतात, ती गोष्ट वेगळी. आणि म्हणून पुन्हा एकदा मुद्द्यावर येत हे स्पष्ट करणं आवश्यक आहे की या अशा देशांसाठी तेजस हा अतिशय चांगला पर्याय होऊ शकतो. आणि जेव्हा अशा प्रकारचा अपघात होतो, जसंही म्हटलं की त्याच्यामध्ये त्याच्यासाठी चौकशी समिती नेमलेली आहे, ते त्या सगळ्याचा अभ्यास करतील. बरेचदा अशा गोष्टी पायलटच्या चुकीमुळे होतात. पायलट, या विमानाचा पायलट ही, वैमानिकही अतिशय अनुभवी होता. याच्यापूर्वीही देशाबाहेर अनेक हवाई कसरतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पण शेवटी प्रत्येक दिवस हा ते भाग्य घेऊन काहीतरी येतो आणि कुठेतरी माणसाच्या हातून चूक होऊ शकते. कारण तुम्हाला लो अल्टिट्यूडवर हे कसरती करायचे असतात. आणि नेमकं काय झालं, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो स्वतः पायलट इजेक्टही होऊ शकला नाही. तर अशा वेळेला जेव्हा विमान पडणार असं लक्षात येतं तेव्हा पायलट इजेक्टचं बटन दाबतो आणि पायलट पॅराशूटनी खाली उतरतो. विमान महाग असतं, पण पायलटचा जीव, वैमानिकाचा जीव विमानापेक्षा जास्त किमती असतो. दुर्दैवाने या तेजसच्या वैमानिकाला इजेक्ट होण्यासाठी वेळ मिळाला नाही, कारण ते G आकाराच्या काहीतरी कसरती करत होते. म्हणजे G सारखं विमान हवेतल्या हवेत गिरकी घेत असताना ते खालच्या जमिनीच्या जवळ होतं आणि खाली जात असताना त्यांना पुन्हा वरती यायला संधीच मिळाली नाही. आता जे काही झालं असेल ते तर चौकशीत समोर येईलच. पण एक भारतीयांच्या मानसिकतेला, कारण गेले काही 2-3 वर्ष आपल्याला एक आत्मविश्वास, जबरदस्त आत्मविश्वास आला की आता आपण काही करू शकतो. आपण पाश्चिमात्य देशांना, अमेरिकेला स्पर्धा करणाऱ्या गोष्टी तयार करू शकतो. हा जो 400 विमानं पडल्याचा, 200 वैमानिक गमावल्याचा जो एक, त्याच्यातनं एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, एक मनातल्या मनात एक न्यूनगंड तयार होतो की आपण काही करूच शकत नाही, तो मागे टाकून आता आत्मविश्वासाने आपण पुढे जात असताना ही घटना घडलेली आहे. मला असं वाटतं की आपण या घटनेने हताश किंवा निराश होण्यासारखं काही नाही आहे. चौकशी पूर्ण करायला पाहिजे, पारदर्शक चौकशी व्हायला पाहिजे. जे काही त्याच्यामध्ये समोर येईल ते खुल्या दिलाने स्वीकारायला पाहिजे. जर याच्यामध्ये विमानातला काही दोष वगैरे असला तर त्याची अधिक कठोरपणे परीक्षा करून तो दोष तात्काळ दूर करणं आवश्यक आहे. पण त्याच्यामुळे जी प्रतिमा, तिला जो तडा गेलाय तो भरून यायला काही वेळ मिळेल. पण इथेही एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, इतर देशांचीही विमानं पडलेली आहेत. तेजस हे एकमेव विमान होतं की ज्याला आत्तापर्यंत अपघात झाला नव्हता.
आणि त्यामुळे खचून जायचं कारण नाही आहे. स्वतःच्या देशात बनलेल्या गोष्टी कमी दर्जाच्या आहेत असं समजण्याचं कारण नाही आहे. चुका दुरुस्त करून अधिक चांगलं उत्पादन बनवण्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.